नमस्कार. आज आपल्याला बनवायची आहे भोगीची मिक्स भाजी. म्हणजे थंडीच्या दिवसात ज्या ताज्या ताज्या भाज्या बाजारात येतात त्यापासून मिक्स भाजी बनवतात. कारण त्या ह्या सीझनमध्ये साधारण डिसेंबरमध्ये निघालेल्या असतात ह्या, आणि त्या ताज्या भाज्यांचा नैवेद्य दाखवायचा असतो. तर त्याकरता मी हे घेतलेल्या ह्या वालाच्या शेंगा, ह्याला घेवडा पण बोलतात, ह्या पाव किलो घेतलेल्या आहे. ही 2 वांगी मी काटेरी घेतलेली आहे, ती मी भाजीत कापून घालणार आहे. हे बघा, अशी काटेरी वांगी आहे. हे मी गाजर घेतलेलं आहे, साधारण 1 गाजर आहे हे. हा आहे ओला हरभरा, हे बघा, हा सोलून घेतलेला आहे 1 वाटी. हे मी शेंगदाणे भिजत घातलेले, ते शेंगदाणे घेतलेले आहेत. हे आहे पावटा, ह्याच्या पावट्याच्या वरची साल टाकून हे दाणे त्यातले घ्यायचे आहेत, ते मी 1 वाटी घेतलेले आहे. हे वाटाणे घेतलेले आहेत, ओले वाटाणे मटार 1 वाटी. हे मी घेतले आहे बोरं. बोरं पण आत्ता ह्या सीझनला येतात. ही बघा, ही बोरं, ही मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे. त्यात आता आपल्याला फोडणीला काय घालायचं आहे, हा काळा मसाला. माझी याची रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच, ती तुम्ही बघू शकतात. काळा मसाला वाटण घेतला आहे, 1 मोठा चमचा भरून घेतला आहे. फोडणी करता तेल घेतलेलं आहे, 2 मोठे चमचे घेतलेले आहे. हे आहे तीळ. हे मी साधे तीळ घेतलेले आहे, पॉलिशवाले नाही, भाजी करता. हे मी भाजून मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे. चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. बोरं घेतली, बोरं आंबट असतात थोडी, त्याकरता थोडासा गूळ घेतलेला आहे मी. हे पॉलिशचे तीळ हे पण घेतलेले आहे, थोडे भाजीत घालण्याकरता. आता आपण भाजी फोडणी करूया. आणि हे मसाले घेतलेले आहेत. हे बघा, 1 चमचा धण्याची पावडर आहे, अर्धा चमचा जिरा पावडर आहे, 1 टीस्पून हळद आणि पाव चमचा हिंग यात. हा काळा मसाला आहे, हा 1 टेबलस्पून आहे, आणि 1.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर आहे. हा सगळं याच्यात माझं मिक्स असतात. कांदा, खोबरं, सगळे गरम मसाले, धने, हळद सगळं असतं. आणि यातही हळद, हिंग, धने आणि मिरची हे 4 वस्तू याच्यात असतात. हे असं मिक्स घेतलेलं. आता आपण भाजीला फोडणी करूया. मी पॅन तापत ठेवला आहे, त्यात हे 2 मोठे चमचे तेल घालून घेते. तेल आपलं तापलं आहे, त्यात थोडे तीळ घालून घेऊया. कारण आज तीळ घातलेलीच भाजी, तीळ घातलेली चपाती, तीळ घातलेली भाकरी खायची असते, म्हणून मी थोडे तीळ वाटून पण घेतलेले आहे, आणि थोडे असे पण घालणार आहे मी. हे जर वाटण तुमच्याकडे वाटलेलं नसेल तर तुम्ही थोडंसं खोबरं, एखादा कांदा, 2-4 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर भाजून मिक्सरला वाटून घेऊ शकतात. पटकन थोडासा वाटून होईल. आता आपण याच्यात वाटण घालूया. या मसाल्याची भाजी एकदम चवीला छान लागते. हा मसाला अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया. हा बिना पाण्याचा मसाला आहे, त्याच्यामुळे हा खराब होत नाही, आणि याला परतायला पण जास्त लागत नाही. म्हणून एकदा असा वाटून जर ठेवला तर आपण पटापट भाजी, एकदम छान चविष्ट भाजी बनवू शकतो. हा मी अर्धा मिनिटभर परतून घेते. बघा, त्यात असा पाण्याचा अंश नाही आहे, त्याच्यामुळे लगेच तेल सगळं सुटलेलं आहे. मस्त याच्यात कोथिंबीर, लसूण वाटलेला, त्याचा वास सुटलेला आहे. मसाला आपला परतून झालेला आहे, एकदम त्याचा वास सुटलेला आहे. आता आपण सगळे यात सुके मसाले घालून घेऊया. हे बघा, असं साईडला केला तरी बघा मध्ये कसं तेल आलं आहे. धण्याची पावडर, काळा मसाला, हळद, हिंग, जिऱ्याची पावडर, लाल मसाला, हे सगळं आपण घालून घेऊया. ते पण अर्धा मिनिटच परतायचं आहे आपल्याला, वास सुटेपर्यंत छान. बघा, मसाल्याचा रंग किती छान आलेला आहे.
मस्त गरम मसाल्याचा सगळा वास सुटलेला आहे. अर्धा मिनिट परतून झालेला आहे छान मसाला. मसाल्याचा वासही छान सुटलेला आहे. आता यात आपण हे भाजून तिळाचं कूट केलेलं ते घालूया. हे मी साधे तीळ घेतले, पॉलिशवाले नाही. हे पण छान मिक्स करून घेऊया. आणि आता आपण सगळ्या भाज्या घालून घेणार आहोत. बघा किती पटकन भाजी होते मसाला वाटलेला असल्यावर, आणि एकदम सुंदर अशी भाजी तयार होते. आता आपण यात आधी बोराची पेस्ट घालून घेऊया. हे 7 ते 8 बोरं हे मी मिक्सरला बारीक केलेले. मस्त परतून झाले हे. आता यात आपण सगळ्या भाज्या घालून घेऊ. गॅस बारीक करायचा आहे. हे चणे म्हणजे ओले हरभरे, हे हिरवे वाटाणे ओले वाटाणे आहेत, हे पावटा त्याच्या शेंगा साल काढून दाणे घेतलेले आहेत. फक्त त्याचे दाणेच घेतात, साल घेत नाहीत. हा घेवडा किंवा वालाच्या शेंगा म्हणतात याला. गाजर आणि हे भिजलेले शेंगदाणे. तुम्हाला जर कमी प्रमाणात करायची असेल तर तुम्ही थोडं थोडं घेऊन सुद्धा भाजी करू शकतात. एकदम छान ही भाजी लागते. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तेलात, म्हणजे त्या मसाल्यात सगळी भाजी परतून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, मी आता कुकरला शिट्टी लावणार आहे, मग भाजीचा गाळ होत नाही, एकदम छान भाजी शिजते. म्हणून हे साधारण 2 मिनटं ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे. गॅस थोडा मी मध्यम करते. मस्त वास सुटलेला आहे. भाजी पण बघा किती छान दिसते आपली. यात फ्लॉवर वाटाणे, हे फ्लॉवर बटाटे मी असं काही घालत नाही, कारण ते आपल्याकडे वर्षभर मिळतं. हे कसं ज्या थंडीत भाज्या नवीन येतात शेतात, त्याच्यापासून ही भोगीची भाजी बनवतात. यात मी ही वांगी पण कापून घालते आणि मी याचा देठ तसाच ठेवणार आहे. देठात पण भरपूर विटॅमिन्स असतात. हे बघा वांगी मी आधी कापून ठेवत नाही ती, कारण ती काळी पडतात म्हणून. हे बघा आता कशी पांढरीच आहे ती, आणि पाण्यात ठेवली तर त्याची चव जाते. भाजी बघा किती छान दिसते तेलात. आपली भाजी ही 2 मिनटं छान परतून झालेली आहे. आता आपल्याला याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, गूळ घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे. हे मी चवीप्रमाणे मीठ घालते. साधारण 1 चमचा मीठ लागणार आहे आपल्याला, 1 टेबलस्पून. हा गूळ घालते मी. आणि आता आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर सुकी हवी असेल तर फक्त एक अर्धा कप पाणी घाला, आणि जर थोडी लपथपीत पाहिजे असेल तर साधारण 1.5 ग्लास पाणी घाला. मी हे 1 ग्लास घातला, आणखी अर्धा ग्लास घालते. बघा मस्त भाजी झालेली आहे. मिक्स कशा छान दिसत आहेत भाज्या. आता मी याला झाकण लावते आणि 1 शिट्टी करून घेते.
आता कुकरला शिट्टी होईपर्यंत आपण तीळ लावून भाकरी बनवून घेऊया। हे बघा, मी इथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। मी मागच्या बाजरीच्या भाकरी रेसिपीमध्ये दाखवलं आहे तुम्हाला की 2 किलो बाजरी आणि 1 किलो तांदूळ मी दळून आणते। तुम्हाला जर अशी भाकरी करून बघायची असेल तर तुम्ही घरात पीठ असतंच आपल्या तांदळाचं आणि बाजरीच्या पिठात म्हणजे 1 कप बाजरीचं पीठ असेल तर अर्धा कप तांदळाचं पीठ घेऊन तुम्ही ही भाकरी बनवू शकता। आणि हे भाकरीचं पीठ एकच भाकरीचं मळायचं आहे, जास्त मळून ठेवायचं नसतं, ते पातळ होतं। मी आता एकीकडे तवा तापत ठेवला। आता आपण हे पीठ मळून घेऊया। पीठ थोडं जाडसर दळून आणायचं असतं, त्याच्यामुळे भाकर छान होते। बारीक केलं तर ती चिकट थापता येत नाही। अजून थोडं पाणी थोडं घालून घ्यायचं आहे, एकदाच जास्त पाणी घालायचं नाही। तिकडे आपली भाजी पण शिजते तर त्याची शिट्टी होईल आणि इकडे आपण भाकरी पण बनवतोय। मस्त अशी भाकरी ही खूप चवदार लागते भाजी बरोबर। पीठ असं इथून मळायचं म्हणजे एकदम छान मळलं जातं, त्याला चिकनपणा येतो छान। बोटांनी मळून ते मळलं जात नाही। हे बघा, मस्त असं मळून घ्यायचं आहे। पहिली भाकरी आपण तव्यावर टाकल्यावर मग दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घ्यायचं आहे। हे बघा, मस्त आपलं पीठ, तुम्ही जेवढं मळाल तेवढी तुमची भाकरी एकदम छान होते। आपल्या पीठ मळण्यावर असतं भाकरीचं। हे बघा, मस्त असं पीठ मळून झालंय। त्याचा असा गोळा करायचा। आपल्याला पाहिजे तेवढ्या आकाराची भाकरी बनवू शकतात, छोटी मोठी। तर मी थोड्या छोट्या बनवते, त्याच्यामुळे मी ह्या 2 बनवून घेते। अशी हातावर आधी अशी करून घ्यायची आपल्याला। हे बघा, पोळपाटावर आधी पीठ घ्यायचं आहे, हाताला पण पीठ लावायचं आहे आणि भाकरी आपल्याला भाकरी पण इथून थापायची आहे, म्हणजे काठ एकदम छान पातळ होतात। आणि शेवटी आपल्याला बोटांनी थापायचे। आता आपल्याला याच्यावर तीळ लावून घ्यायचे। असे थोडे दाबून प्रेस करून मग आपल्याला भाकरी पुढे थापून घ्यायचे। थोडंसं खाली पीठ हे सरकवून घ्यायचं आहे, म्हणजे भाकरी चिकटत नाही पोळपाटाला। हे बघा, किती छान आपली भाकरी मस्त झालेली आहे। आता आपण हिला भाजून घेऊया। पातळ झाल्यामुळे थोडी फाटली। आपला तवा इथे तापलेला आहे। ही वरची साईड खाली आणि खालची साईड वर अशी भाकरी आपल्याला टाकून घ्यायची। पिठाची साईड वर आली पाहिजे। त्याला आता आपण पाणी लावून घेऊया। आणि पाणी सुकत आल्यावर आपल्याला भाकरी उलटवून घ्यायची आहे। गॅस मध्यम करायचा आहे, टाकताना बारीक केलेला तो। आता आपण हे पाणी सुकत आल्यावर भाकरी उलटून घेऊया। हे बघा, आपल्या भाकरीचं पाणी सुकत आलेलं आहे। आता आपण ही
पलटी करून घेऊया। अशी दोन्ही हाताने धरून अशी पलटी करायची। बघा तीळ लावलेली भाकरी किती छान दिसते आपली। आता ही पण अशी मध्यम आचेवर पाठवून भाजवून घ्यायची आपल्याला। साधारण अर्धा मिनिट लागतो हिला भाजायला। आता आपण बघूया ही पाठच्या साईडने भाकरी किती भाजली। ही बघा झालेली। आता आपण तवा बाजूला करून गॅसवर भाकरी भाजून घ्यायची आहे। आधी खालची साईड थोडी भाजून घ्यायची आहे। आता वरची साईड। छान आपली भाकरी फुगलेली आहे। आपली आता भाजी भाकरी तयार झाली आहे। आता मी तुम्हाला ती प्लेटमध्ये काढून दाखवते। हे बघा मस्त अशी भाकरी आपली झालेली आहे। भाकरी होईपर्यंत आपला कुकरही थंड झालेला आहे। हे बघा त्याची वाफ पूर्ण गेलेली आहे। आता आपण ते उघडून बघूया। पूर्ण वाफ काढून मगच कुकर उघडायचा आहे। बघा किती छान रंग आलेला आहे आपल्या भाजीचा। खूप छान वास सुटला आहे सगळी मिक्स भाजीचा। हे बघा मस्त अशी आपली भाजी सगळी तयार झालेली आहे आणि सगळं शिजलेलं पण आहे छान। हे बघा एकदम छान असं सगळं शिजलंय। मी आता ती सर्विंग बाउलमध्ये काढून घेते भाजी। हे बघा आपली भोगीची भाजी भाकरी मस्त तयार झालेली आहे। असे थोडेसे याच्यावर तीळ घालायचे असे, म्हणजे आणखी सुंदर दिसते आपली भाजी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमच्या काही कमेंट्स काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्सला जरूर कळवा। आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करायचं आहे। धन्यवाद।